नाशिक जिल्हा बालेकिल्ला, नाशिक जिल्हा बालेकिल्ला असं करत करत या खरातच्या कशा मुसक्या आवडल्या ते बघा. नाशिक जिल्हा बालेकिल्ला ताकद मिळाली. पुढे 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 तिकडून बस. बुट आणते बुट आणू का? बुट आणू इकडे कधी सर 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 मागे बुट आणू. हा आणते आणते हात पुढे घ्या, हात पुढे घ्या, हात पुढे घ्या ना. अशा पद्धतीने हा खरात, हा लंपट खरात, खरात हा काय म्हणतोय कॅप्टन खरात. आता याला पोलिसांनी एवढा दम दिला, याच्याने चाललं जात नाहीये, याच्याने स्वतःच तोल सांभाळला जात नाहीये. आणि हा म्हणतोय की नाशिक जिल्हा बालेकिल्ला, नाशिक जिल्हा बालेकिल्ला. पत्रकारांनी याचे फोटो काढायचा विचार केला तर हा अक्षरशः तोंड लपवतोय. तर याला आहे ना तोंड लपवायची जागा देखील ठेवलेली नाहीये. असा हा श्री लंपट असलेला अशोक खरात. आता याला कारणीभूत काय? याला कारणीभूत महाराष्ट्राचे राजकारणी. आपण बघितलंच असेल कशा कशा लोकांनी आपले बोट कापलेत. ते रुपाली चाकणकर यांचं देखील बोट कापल्याचा फोटो व्हिडिओ व्हायरल होत आहे. तर अशा पद्धतीने असे खूप काही नेते मंडळी आहेत की ज्यांचा इथे बोट कापलेला आपल्याला दिसतंय. तर का? तर हा जो काही लंपट आहे, श्री लंपट अशोक कॅप्टन खरात, आता याचं असं म्हणणं आहे की मी कृष्णाचा अवतार आहे आणि कृष्णाचा अवतार असल्यामुळे आपण आता ज्या पद्धतीने त्याचं संभाषण आहे, ज्या पद्धतीने FIR मध्ये सांगण्यात येत आहे की याने कशा पद्धतीने स्त्रियांना संमोहित करून त्यांना कसल्या तरी पेड्यामध्ये गुंगीचं औषध खाऊ घालून कशा पद्धतीचे कृत्य केले, याच्यावर कशा पद्धतीने कारवाई होणं, याला म्हणजे पोलीस स्टेशन वगैरे अशा पद्धतीची कारवाई या लोकांवर व्हायला अपेक्षित नाहीये. यांना भर चौकात उभं करणं गरजेचं आहे आणि यांच्यावर थेट कारवाई म्हणजे सर्वसामान्य जनतेला सोडायला पाहिजे. ज्या पद्धतीने पिक्चरमध्ये मूवीमध्ये दाखवतात की त्या लोकांचा कशा पद्धतीने हाल होतो, कशा पद्धतीने त्यांना सोडलं जातं, तशाच पद्धतीने यांना जनतेच्या हवाली करणं गरजेचं आहे. आता याला पश्चाताप देखील येत असेल, ज्या याच्या नोकराने ड्रायव्हरने याचा गेम पर्दाफाश केला, याला आता पश्चाताप येत असेल की अरे याने जे काही मागणी केली होती ती मागणी देऊन तरी दिली असती, म्हणजे आज याला जेलची हवा खाल्ली नसती. पण याच्याही आधी मागच्या वर्षापासून याच्यासाठी खूप काही लोकांनी याच्यासाठी पाऊल उचललं होतं. पण मीडियाने असो, राजकारण्यांनी असो, ते दाबलं होतं. पण अक्षरशः ज्याचे 100 गुन्हे भरतात आणि मग 151 गुन्हा हा माफ होत नाही. आणि त्याच पद्धतीने या कॅप्टन खरातला आता जेलमध्ये बंद केलंय. मित्रांनो, याला चांगली कारवाई होणं गरजेचं आहे. धन्यवाद.